आता दिलेल्या वाक्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, एबल टू चा वापर करायचा आहे. लक्ष ठेवा फक्त. एबल टू चा अर्थ आणि या कॅनचा अर्थ हे सारखाच आहे. एबल टू म्हणजे काय, क्षमता असणे, योग्यता असणे, लायकी असणे, पॉसिबिलिटी. आणि या कॅनचा अर्थही तोच आहे. आणि म्हणून एबल टू चा वाक्यात उपयोग करताना वाक्यात ज्या ठिकाणी कॅन असेल त्या ठिकाणी काय करायचं, एबल टू टाकायचा. आणि त्या एबल टू पूर्वी एम इज आर पैकी एक टू बी चं रूप घ्यायचं. आता पहिलं वाक्य बघा, दे कॅन स्पीक इंग्लिश विथ फॉरेनर्स आहे. मग या वाक्यात काय करायचं, ज्या ठिकाणी कॅन असेल त्या ठिकाणी आपल्याला एबल टू टाकायचं आहे. म्हणून हे कॅन काढून टाकायचा आणि या एबल टू च्या पूर्वी काय करायचं, आपल्याला एम इज आर पैकी एक टू बी चं रूप घ्यायचं. आता समजा वाक्याचा सब्जेक्ट हा प्लुरल असेल तर आर घ्या, सिंग्युलर असेल तर इज घ्या आणि आय असेल तर एम घ्यायचं. आणि म्हणून इथं काय लागेल, आपल्याला आर लागेल. आणि या कॅनच्या ठिकाणी एबल टू बघा, एबल टू. बाकी वाक्य जसं तसंच लिहायचं, बाकीमध्ये काही बदल करायचा नाही. SPEAK, दे आर एबल टू स्पीक इंग्लिश ENGLISH विथ फॉरेनर्स, विथ फॉरेनर्स FOREIGNERES, फॉरेनर्स. बघा म्हणजे काय केलं आपण, कॅन काढलं आणि कॅनच्या ऐवजी काय टाकलं, एबल टू. आणि एबल टू पूर्वी काय केलं आपण, हा कॅन वर्तमान काळामध्ये असल्यामुळं काय केलं आपण, एम इज आर पैकी एक टू बी चं रूप टाकलं. आपण लक्ष ठेवा, कारण इथे इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर समजा एम इज आर न टाकता वाक्य लिहिलं तर ते वाक्य चुकीच होईल ना. आता दुसरं वाक्य पहा, मिनी कुड नॉट वॉक आहे. मग हे कुड काय आहे, कॅनचा पास्ट टेन्स आहे. कुड काय आहे, कॅनचा पास्ट टेन्स. मग ज्या ठिकाणी कुड असेल ते कुड काढून टाका आणि त्या ठिकाणी एबल टू टाका. पण त्या एबल टू च्या पूर्वी काय करायचं, कुड आलं तर वाज किंवा वेअर पैकी एक टू बी चं रूप टाकायचं. मग या ठिकाणी पहा, मिनी, आता मिनी सिंग्युलर आहे आणि म्हणून काय करावं लागेल, आपल्याला वाज घ्यावं लागेल. कारण इथं कुड असल्यामुळे आपल्याला काय घ्यायचं, वाज किंवा वेअर पैकी एक टू बी चं रूप. आणि नंतर मग काय, आता इथं बघा पुन्हा इथं काय, कुड नॉट आहे. कुड नॉट असल्यामुळं आपल्याला कशाचा उपयोग करायचा आहे, अनेबल टू चा. अनेबल टू. वाक्य जर निगेटिव्ह असेल तर सरळ सरळ काय करायचं, अनेबल टू वॉक. जसे आला तसंच वाक्य. मग वाक्य कसं केलं आपण, मिनी कुड नॉट वॉक. मिनी चालू शकत नाही, मिनी चालू शकत नव्हती, तर या ठिकाणी आपण काय केलं, मिनी वाज अनेबल टू वॉक. म्हणजे आपण काय केलं, इथं या कुडच्या ऐवजी, कुड नॉट ऐवजी अनेबल टू घेतलं आणि इथं कुड होतं म्हणून या ठिकाणी वाज घेतला. म्हणजे काय करायचं, कॅन आला असेल तर एम आर पैकी एक टू बी चं रूप घ्यायचं आणि कुड आला असेल तर वाज किंवा वेअर पैकी एक टू बी चं रूप घ्यायचं. हा, लक्ष ठेवा. आणि दुसरा फॉर्म कसा आहे, जर वाक्य निगेटिव्ह असेल तर एबल टू च्या ऐवजी अनेबल टू चा वापर करायचा. जर वाक्य निगेटिव्ह असेल, कांट असेल, कुड असेल. आता या ठिकाणी पहा, आय कॅन नॉट थिंक ऑफ एनिथिंग, आय कॅन नॉट थिंक ऑफ एनिथिंग. म्हणजे हे वाक्य पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे की नाही. मग आपल्याला काय करायचं, हे कॅन काढून टाकायचा आणि या कॅनच्या ठिकाणी एबल टू टाकायचा. परंतु हे कॅन नॉट आहे इथं, म्हणून काय करावं लागेल, आपल्याला अनेबल टू टाकावं लागेल. मग आता पहा, वाक्य आय हे कॅन वर्तमान काळामध्ये आहे आणि म्हणून काय लागेल इथं, एम. एम नंतर काय करावं लागेल, अनेबल, UNABLE, अनेबल टू, अनेबल टू थिंक ऑफ एनिथिंग, थिंक ऑफ एनिथिंग. बघा सोपं आहे, करण्याची पद्धती ही एकदा जर का माहीत झाली तर आपल्याला अवघड जात नाही काही. काय केलं आपण, हे आय असल्यामुळे इथं एम टाकला, कारण वर काय होतं, कॅन नॉट होता आणि म्हणून आपण काय केलं, इथं अनेबल टाकला. मग वाक्य आपलं कसं झालं, आय एम अनेबल टू थिंक ऑफ एनिथिंग. आता हे तुम्हाला जे चौथं वाक्य दिलं मी, हे चौथं वाक्य इंट्रॉगेटिव्ह आहे. मग इंट्रॉगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. तर प्रश्नार्थक वाक्य करताना सुद्धा तुम्हाला काय करावं लागेल, या एबल टू चा वापर या क्रियापदापूर्वी करावा लागते. फरक एवढाच. आणि इथं हे टू बी चं रूप म्हणजे कॅन सुरुवातीला आहे, तर आपण काय करायचं,
टू बीचं रूप जे काही घेतो आपण ते सुरुवातीला घ्यायचं. मग इथं पहा, इथं सब्जेक्ट कोण आहे तुमचा? यू आहे. मग यू आणि कॅन हे वर्तमान काळी रूप आहे. मग आपल्याला टू बीचं रूप कोणतं घ्यावं लागेल? आर. काय घ्यावं लागेल? आर. बघा, कारण आपला नियम आहे की जर वाक्यामध्ये कॅन आला असेल तर वर्तमान काळी टू बीचे रूप एम, इज, आर पैकी एक घ्यावं. मग आपण इथं यू असल्यामुळे मी काय घेतलं? सुरुवातीला आर घेतला. नंतर यू हा जशाला तसाच लिहा आणि या क्रियापदापूर्वी एबल टू चा वापर करा. एबल टू मॅनेज दॅट, MANAGE मॅनेज दॅट आणि क्वेश्चन मार्क, कारण आपल्याला वाक्य कोणतं होतं? हे इंट्रॉगेटिव्ह होतं ना. आणि मग कसं झालं पहा, आर यू एबल टू मॅनेज दॅट, हे अशा पद्धतीचं वाक्य. म्हणजे तुम्हाला जे वाक्य दिलं त्या पद्धतीमध्ये तुम्हाला चेंज करणं गरजेचं आहे. आता हे वरचे वाक्य असर्टिव्ह होते म्हणजे विधानार्थी होते आणि म्हणून आपण काय केलं? हे विधानार्थीत बदल केले. पण हे चौथं वाक्य मात्र इंट्रॉगेटिव्ह होतं. कॅन यू मॅनेज दॅट, आपण याचं कसं केलं? कॅनच्या ठिकाणी एबल टू तर टाकलाच, पण त्या ठिकाणी वर्तमान काळ असल्याने आर यू एबल टू मॅनेज दॅट अशा पद्धतीने केलं. आता इथं बघा, द इनिमी कॅन स्पॉट हिम, हे वाक्य सुद्धा निगेटिव्ह नाही आहे, पॉझिटिव्ह आहे. मग काय करायचं आपण? ज्या ठिकाणी कॅन असेल त्या ठिकाणी तुम्ही काय करा? एबल टू चा वापर करा. मग वाक्य कसं होईल? द इनिमी, ENEMY, इनिमी. आता हे सब्जेक्ट जो आहे तो सिंग्युलर आहे म्हणजे आपल्याला काय घ्यावं लागेल? मग इज. द इनिमी इज एबल टू स्पॉट हिम. काय होईल मग वाक्य? द इनिमी इज एबल टू स्पॉट हिम. म्हणजे काय केलं मग आपण? कॅन आणि कुड ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी एबल टू चा वापर केला. ज्या ठिकाणी कांट आहे, ज्या ठिकाणी कुड नॉट आहे तिथं अनेबल टू चा वापर केला. आणि कुड जर असेल तर वाज वेअर पैकी एक टू बीचं रूप घ्या आणि कॅन असेल तर एम, इज, आर पैकी एक टू बीचं रूप घेतलं. तर तुम्ही काय करा? आता हे मी 5 वाक्य तुम्हाला सोडून दिलेले आहेत. हे 6वं, 7वं आणि 8वं हे 3 वाक्य तुम्ही मला करून दाखवा. थँक्स.